अनेक लोक साक्षीला आहेत. मला म्हणतात त्याचं काम करू नका. चिडबाई बरोबर आहे का? काही लोक म्हणतात ह्याचं काम करू नका, त्याचं काम करू नका. पण मी कधीही बँकेच्या माध्यमातून काम करत असताना, मिटवताना असताना, काही रस्त्याचे प्रश्न असतात, काय कुणाचं देणं घेणं असतंय, सगळ्या गोष्टीला मी कधीही कुठल्या पार्टीचा, कुठल्या जातीचा हे आम्ही पाहिलेलं नाही. आज वेळ माझ्यावरती नाही. मी इथं उमेदवार जरी गेल्या वर्षी पंचायत समितीला या ठिकाणी उमेदवार दिलेला होता, तर पण मला सांगितलं गेलं वरिष्ठाकडून की आपासाहेब त्या दुसऱ्या गटामधनं अडचण आहे, ओपनच्या ठिकाणी ओपन उमेदवार कुठेतरी तुम्हाला द्यावावं लागेल. तुम्ही इथला उमेदवार कोणाला तर देऊ द्या, ते पक्ष ठरवेल. मी मान्य केलं, ठीक आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी उमेदवारी द्याल, तिकडे आपल्या उमेदवाराची गरज आहे, आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला फोन कमी होत असतील, संपर्क कमी असेल, शेवटी दादांची घटना घडली, त्याच्यामध्ये सगळीच लोक तीन चार दिवस झालं पूर्णपणे स्तब्ध झाली. आणि म्हणून फोन आला नाही, निरोप आला नाही, हा पुढे चाललाय, ते मागे चाललाय. ही निवडणूक नाही रे मित्रांनो, तशी नाहीये. ही निवडणूक दादांवरती प्रेम करणारी, मामावरती, भावावरती प्रेम करणारी, पक्षावरती प्रेम करणारी लोक या तालुक्यामध्ये आहेत. आणि या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने हे उमेदवार निवडून देते. परंतु गावगावच्या भाऊ गोष्टी, गावातलं राजकारण आहे, हे आपल्याला भविष्य काळामध्ये संपवावं लागणार आहे. तुम्ही आम्ही ठरवलं तर काय घेऊन बसलाय सोसायटीचा चेअरमन, काय घेऊन बसलाय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही मनात आणलं तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्ही ॲडजस्ट करू शकतो. फक्त या निवडणुकीमध्ये आपण ऐका, तुम्ही कामं करा. ती तर पदं गाव पातळीची मिळतील, पण तालुका पातळी, जिल्हा पातळीवर बी आपण जाऊ शकता. फक्त चुकी करू नका मित्रांनो. काय चुक्या करून पोरं इकडे तिकडे भरकटले असतील, त्यांना समजून सांगा. अहो, कोण लावणार आहे नोकरी या परिसरामध्ये? कोण लावणार आहे नोकरी? लावतंय का कोण नोकरी? लावलेत का कोणी नोकऱ्या? नोकऱ्या लावले ते आम्ही व्यासपीठावर बसलेले आणि अजितदादा असतील, भरणेमामा असतील, यांनीच लावलेले. कोण तुमची कामं करणार आहे? कोण तुमचे बांधाचे प्रश्न मिटवणार आहे? कोण नदीला पाणी सोडवून आणणार आहे? कुणाला तळमळ आहे? आज आम्ही इथपर्यंत आलोय. 25, 30 वर्ष आम्ही तुम्हाला सहकार्य, आमची जबाबदारी होती. तुम्ही बी आमच्यावर विश्वास टाकलेला होता, तुम्ही बी आम्हाला मदती केली होत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि आमची जबाबदारी आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सुद्धा घासलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कुणी म्हणत असेल अहो काय भाऊंनी सगळी पदं भोगली, भरणेमामांनी सगळी पदं भोगली, त्यांना काय जिल्हा परिषद पंचायत समिती वाटून काही त्यांचं नडत नव्हतं. परंतु तळागाळातली कामं करायची असतील, निवडणुका सुरुवातीला भाऊ लोकांचा समज असेल की हे उमेदवार दिली, अगोदरचं काय पॅटर्न तुमचा ठरलेला नव्हता, पक्षामध्ये दोन्ही हे होतील म्हणून का ठरलं होतं? नव्हतं. जर उमेदवारी अगोदर तुम्ही डिक्लेअर केलेत असतील, त्या लोकांना सांगितलं असेल की तुम्हाला तिथं उभा राहावं लागेल, या गोष्टी आपण थांबवू शकत नव्हतो आपण. त्यामुळं काय लोकांचा समज झाला की बाबा निवडणुका इकडं, उमेदवार इकडला तिकडला इकडं. परंतु अंकिताताईंनी 2.5 वर्ष काम, त्याला फक्त 2.5 वर्षच काम करण्याची संधी मिळाली. बरोबर आहे? हां, 2.5 वर्षामध्ये त्या तुमच्या पूर्णपणाने काम करू शकलं नाही. 5 वर्ष मला त्याच्यात कोविडचा बी काळ आला असेल मला वाटतं. हां, त्याच्यात काही दिवस गेले आणि आज अंकिताताईला या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे. मित्रांनो, अंकिताताई तर सदस्य होणारच आहे, त्याच्यामध्ये शंका नाही, कुठलीच शंका नाही. भरपूर मताने ते निवडून येणार आहे. परंतु ही गावागावाचे हेवेदेवे सोडा, जे मतदान आहे ते थांबवा, विकासाकडे लक्ष द्या. अजितदादांनी उमेदवार दिले ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून या परिसरातील कार्यकर्त्याला मी विनंती करतो, उद्या तुम्ही कोणतंही काम आमच्याकडे घेऊन या, पण या निवडणुकीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं तुम्ही रुसू नका. शेवटी आमच्यावरही जबाबदाऱ्या वाढलेत. आज दादा गेलेत म्हणल्यावर भावांवर जबाबदारी वाढली, भरणेमामावर जबाबदारी वाढली. इथंच नाही, त्यांना जिल्ह्यातून सुद्धा फोन येत असतील,
दादा गेले, भाऊ आम्हाला ह्या माणसाला फोन करा, मामाला म्हणत असतील त्या माणसाला फोन करा, बरोबर आहे का भाऊ? तिथं तुम्ही फोन करून सांगा आम्हाला इथं अडचण नाही, तुमच्यासारख्या नेत्यांचा आम्हाला इथं आधार पाहिजे, हे त्यांना जिल्ह्यातलं करावं लागेल. तसं आम्हाला तालुक्यातलं सुद्धा अनेक ठिकाणून फोन येत आहेत की या ठिकाणी प्रचारला, या ठिकाणी हे करा. आता दौरा व्यवस्थितपणे चालू आहे. तुम्ही सगळी प्रत्येक गावातली माणसं आहे, पण हे करत असताना उद्या उमेदवार निवडून येणार म्हणून आपण गाफील राहता कामा नये. मतदान होणार आहे, निवडून येणार आहे, टक्केवारीमध्ये आपली वाढ झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने टक्केवारी तुम्ही वाढचाल त्याच पद्धतीने भाऊ निधीचं सुद्धा वाटप, टक्केवारी वाढवा, मतदानाचं हे वाढवा, त्या पद्धतीने निधीचं सुद्धा वाटप होईल. आता तुम्ही तरी सांगितलं पंचायत समितीचा सभापती आपला होणार आहे. उद्या तुमच्या ग्रामसेवकच्या अडचणी असतात, छोट्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे गोष्टी कामं करून घ्यायची असतात. ही कामं आपल्याला करण्यासाठी म्हणून आपल्याच पक्षाचे पंचायत समिती सुद्धा येणार आहे. त्यामुळं भाऊ आपल्याला दादांच्या माध्यमातून आपल्याला ह्या केटीवेअरचं काम आपल्याला म्हणजे करायचे होते म्हणजे बॅरेज, पण परंतु आज दादा आपल्यात नाही आहेत, परंतु आपल्याला ताकदीनिशी सुरुवात या नदीच्या परिसरातील बंधारे असतील किंवा बुडीत बंधारे असतील यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. फक्त निवडणुकीपुरतं आपण बोलून चालणार नाही. निवडणूक झाल्यानंतर, सभापती झाल्यानंतर, जिल्हा परिषद हे झाल्यानंतर आदरणीय सुनेत्राव वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्या माध्यमातून, बन्ने मामाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून कुठंतरी हा प्रयोग जसा करा झालाय, एक तरी प्रयोग या वर्षा 1.5 वर्षाच्या कामामध्ये एखाद्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्यानंतर पुढचं झालं तरी चालेल, परंतु एक तरी बंधाऱ्याचं काम आपल्याला सुरुवातीला करावं लागेल. आणि पुढचे 4 वर्ष मित्रांनो कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे तरुण सहकार्याला आणि जे इकडे तिकडे हे करतायत, मतदान तर होणार आहे, परंतु या गोष्टी आपल्या गावागावाच्या कार्यकर्त्याला समजून सांगा की 4 वर्ष कुठली निवडणूक नसल्यामुळं गावाकडला लोकांचा बघण्याचा, नेत्यांचा दृष्टिकोन वेगळा होऊ नये की या गावातली मुलं अशी करतात, हे करतात. कारण काय करायचं? कारण काहीच नाही. काय कारण आहे का सांगा? सगळे आपण गुन्ह्या गोविंदानं राहतोय. जरी कुठल्या निवडणुका लागल्या तर आपण बसून मिटवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवाराला प्रत्येक गावामध्ये सारखीच मतं पडली पाहिजे. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की खाली एक वर एक असं कुठेही होता कामा नाही. पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे. ह्याची खबरदारी आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि ज्या बी गोष्टी असतील, तुम्हाला काय आता जरी गावात या 5-7 दिवसामध्ये गावामध्ये काय अडचणी असतील, काही कोण बाबा हे करत असेल, आम्हाला त्या ठिकाणी यावं लागत असेल, आम्हाला फोन करा, आम्ही येऊ, त्या ठिकाणी येऊ, त्याची समजूत काढू आणि निवडणुकीला आपण समोर जाऊया. पुन्हा एकदा मगाशी मामांच्या ह्याच्यात सांगण्यात गेलं जास्त, पण मला वाटतं भाऊ लिमेवाडीपेक्षा निमगावचं मतदान जास्त आहे. लिमेवाडीपेक्षा या ह्याच्यामध्ये निमगाव गाव मोठा आहे लिमेवाडीपेक्षा. आणि हे मतदान दररोज आपले बसणं उठणं संमत, दररोज संमतातले लोक आहेत. आणि जी कामं करणार आहेत, आशोकराव घोगरे असतील, बापू असतील, त्यानंतर तमामा घोगरे असतील, भैया पाटील असतील, तिकडे पलीकडे मयूर पाटील असतील, संग्राम असतील, ही सगळी माणसं व्यासपीठ, महादेव भाऊ असतील, ही सगळी माणसं आपली काम करणार आहेत. म्हणून जास्त काही बोलत नाही, पण या भागातील लोकांना ह्या बी गोष्टी समजल्या पाहिजे. फक्त मान सन्मान तुम्ही बघलं ना ठेवा. भविष्यामध्ये तुम्हाला एवढा मान सन्मान मिळेल की ज्यांनी या ठिकाणी अंकिताताई आणि दादा पाटलाचं काम प्रामाणिकपणे करा. या परिसरामध्ये जास्तीत जास्त भाव पदं देण्याचे, शेवटी पदवी आहेत आपल्याकडे, कारखाने आहेत आपल्याकडे, इतर संस्था आहेत. जास्तीत जास्त या परिसरामध्ये आम्ही तुम्हाला कुठं बसवायचं हा विचार जरूर करू. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्ही मनात काय आणू नका. आदरणीय दादांचं दुःख हे आजही माणसं, मला वैयक्तिक सांगतो, माझा कंठ दाखवून येतोय
की दादांना जे प्रेम दिलं, या तालुक्याला प्रेम दिलं, या तालुक्यामध्ये विश्वास दाखवला, कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला, दादांनी कार्यकर्ते घडवले, लोकांना एवढ्या पद्धतीनं सहकार्य केलं की प्रापंचिक स्वतःच्या खिशातून ज्यांना ज्यांना काही कर्ज भरायचे असेल, काही अडचणी आल्या तर कधीही दादांनी नाही म्हणले नाही, सगळ्याला मदत केली. आणि अशा कार्यकर्त्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार दिले, त्यांना मतदान करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पेलाल पाळाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अंकिताताईच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत, त्यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना मतदान करा. त्याचप्रमाणे विजय दादा मोहिते यांचंही घड्याळाचं चिन्ह आहे, यांना सुद्धा त्यांच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या एवढी कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो.